लोकशाही मराठीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांची टाळाटाळ। लोकशाहीच्या प्रश्नाला उत्तर न देता मंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय। लोकशाही मराठी चॅनलवर 30 दिवसांची बंदी। केंद्रीय माहिती प्रसारण खात्याची दडपशाही। लोकशाही बंदी विरोधात कोर्टाकडे दाद मागणार। लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीचा लढा। लोकशाही मराठीवरील कारवाईचा भाजपच्या मित्रपक्षांकडून निषेध। संजय गायकवाड आणि संतोष बांगरांकडून कारवाई मागे घेण्याची मागणी। लोकशाही चॅनलवर बंदी घालणं म्हणजे सरकारची हुकुमशाही। लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही बरोबर। लोकशाही मराठीवरील बंदीचा राऊतांकडून निषेध। लोकशाही मराठीवरील केलेल्या कारवाईवर मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया। सत्ता आली म्हणजे आवाज दाबणं अयोग्य, जरांगे कडाडले। शिवसेना आमदार अपात्रतेवर आज ऐतिहासिक निकाल। ठाकरे गट आणि शिवसेनेचे ठरणार भवितव्य। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे निकालाचं लक्ष। मेरिटवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यायला हवा। पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे, त्यामुळे निकालही आमच्याच बाजूने लागेल। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मला भर दिवसा भेटले, रात्री भेटले नाहीत। नार्वेकरांच्या भेटीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। आमदार अपात्रतेचा निकाल कायद्याला धरून देणार। या निर्णयातून सगळ्यांना न्याय मिळेल। राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। संविधानानुसार 16 आमदार अपात्र झाले पाहिजेत। अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा राखावी आणि संविधानानुसार निर्णय द्यावा। आदित्य ठाकरेंची आमदार अपात्रतेवर प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला। आज घटनाबाह्य सरकारचा निर्णय लागणार। आमदार अपात्रतेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। घटनेनुसार आणि पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार निकाल दिला तर मुख्यमंत्री 100% अपात्रच होणार। अपात्रतेच्या निकालाआधी भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल संविधानाला धरून लागेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागणार। संतोष बांगरांनी व्यक्त केला विश्वास। आमची बाजू सत्याची, निकाल आमच्याच बाजूने लागेल। आमदार अपात्रता प्रकरणावर केसरकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केलं पाहिजे आणि नार्वेकरांकडे निकालाची जबाबदारी देणं चुकीचं। पृथ्वीराज चव्हाणांची आमदार अपात्रतेवर प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेवर आज निर्णय येण्याबाबत असीम सरोदेंना शंका। अद्याप विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाबाबत ईमेल आला नसल्याचं सरोदेंचं ट्विट। आमदार अपात्रतेचा निकाल मुख्यमंत्र्यांकडून लागावा यासाठी ठाण्यामध्ये शिवसेनेकडून गणरायाला साकडं। आरतीसाठी शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित। इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम। बिहारमधील लोकसभेच्या 8 जागांवर काँग्रेस डाव्यांचा दावा। योग्य प्रमाणात जागा न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा इशारा। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडमध्ये। अबकी बार 400 पार, भाजपकडून घोषवाक्य। महाराष्ट्रात भाजप 30 जागा लढवण्याच्या तयारीत। लोकशाहीवर बंदी घातलेली असतानाही वाहिनीची लोकप्रियता कायम। लोकशाहीचे यूट्यूबवरती 8 लाख सबस्क्रायबर्स। महाराष्ट्राची लोकशाहीलाच पसंती। नागपूर महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला। पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार। पुण्यात सारथी बार्टी महाज्योती सेट परीक्षेचा पेपर पुन्हा फुटला। विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार। सारथी बार्टी महाज्योती सेट परीक्षेचा छत्रपती संभाजीनगरातही फुटला पेपर। विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर कारखान्याचं उद्घाटन।
आदित्य ठाकरेंची कोल्हापूरमधील कुपरीमध्ये दुपारी जाहीर सभा तर संध्याकाळी कराडच्या पाटणमध्येही होणार सभा। 17 जानेवारीला रवींद्र वायकरांची पुन्हा होणार ईडी चौकशी। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी। लोकसभेत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता। मवियाच्या 3ही घटक पक्षांमध्ये बैठकीत चर्चा। भंडाऱ्याच्या काँग्रेसकडून लोकसभेची तयारी सुरू। लोकसभेसाठी इच्छुकांकडून मागवले अर्ज। दक्षिण मुंबईच्या जागेवरती मिलिंद देवरा अस्वस्थ। देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं शुक्रवारी आता उद्घाटन। मेट्रो 1 मार्गिका उद्घाटनाशिवाय झाली होती सुरू। नीट पीजीची परीक्षा आता 7 जुलैला होणार। परीक्षेची कट ऑफ 15 ऑगस्टला जाहीर होणार। 2021 मधील रेल्वे भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची कारवाई। 15 जणांवर गुन्हा दाखल। राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईत आज बैठकीमध्ये घेतला जाणार मराठा सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा। नरिमन पॉइंट परिसरामध्ये होणार आयोगाची बैठक। छत्रपती संभाजीनगरात आज रिक्षा चालकांचा संप। हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये रिक्षा चालक आक्रमक। ऐन हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील बागांना फटका। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। देशात पुढील 48 तासात पावसाची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। राज्यात कोरोनाचे 114 नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या 811 वर पोहोचली। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।